यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने अतिवृष्टी आणि सीना नदीच्या महापुरामुळे 6 तालुक्यातील 54 ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले। त्या इमारतीच्या दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधीची गरज आहे, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाने दिली। अतिवृष्टी पुरामुळे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, समाज मंदिरे, स्मशानभूमीसह इतर शासकीय इमारतींचे मोठे नुकसान झाले। त्या प्रत्येक शासकीय इमारतींची माहिती जिल्हा परिषदेकडून मागवण्यात आली आहे। त्यामध्ये 54 ग्रामपंचायतींच्या इमारतीचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली असून त्यासाठी 2 कोटींपेक्षा जास्त निधीची गरज आहे। जिल्ह्यात 1024 ग्रामपंचायती आहेत, त्यातील 700 पेक्षा जास्त विक्रम पंचायतींचा इमारती आहेत। त्यासाठी 54 ग्रामपंचायतींचे अतिवृष्टी पुरामुळे नुकसान झाले। त्यातील काही ग्रामपंचायती कार्यालयाकडे इतर ठिकाणी हलवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी आहेत त्या जागेत ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे। निधी आल्यानंतरच 54 ग्रामपंचायत इमारतींच्या दुरुस्तीचे काम होणार आहे, मात्र शासनाकडून अद्यापही निधी देण्यात आला नाही। त्यामुळे जिल्हा परिषद निधीच्या प्रतीक्षेत असून त्यानंतर ग्रामपंचायत इमारत दुरुस्तीची कामे होणार आहेत। दुरुस्तीसाठी लागणारा निधी अक्कलकोटसाठी 6 लाख, करमाळा 5 लाख, मोहोळ 13 लाख, उत्तर सोलापूर 52 लाख, दक्षिण सोलापूर 1,13,00,000 रुपये, माढा 10 लाख, एकूण 1,99,00,000 रुपये इमारतीची आकडेवारी आहे। अक्कलकोटमध्ये 5, करमाळा 1, मोहोळ 5, उत्तर सोलापूर 7, दक्षिण सोलापूर 32, माढा 4, एकूण 54 ग्रामपंचायत इमारतींचे नुकसान झाले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।